मी प्रेमानं सांगतो तुला, प्रेमानं सांगतोय, नाहीतर जीव घे मी तुझा. हरामखोर, स्वतःच्या बापाशी असं बोलतोस? गप्पा बस. तुला मीच वेळी चवरायला पाहिजे होतं. आता उठ आणि मुकाटाने खोलीत जा तुझ्या. कसं व्हायचं ग विजूचं आपल्या आता? कसं व्हायचं? सांगितलं तुला समजावून, पण नाही रे पटलं. विजू, विश्वासराव, अहो काय काय झालंय काय नेमकं? एवढा गोंधळ का लावलाय? नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? काकू काकू काय झालं? का रडताय? काका तुम्ही तरी बोला, काय झाले काका? तुम्ही तरी सांगा. काय सांगणार? विजू दादा ना, साहेब विजू दादा वेड्यासारखा वागायला लागला. त्याला कशाचंच भान राहीना, स्वतःचा ताबा राहीना. मला तर वाटायला लागलं की त्याला व्यसन मुक्ती केंद्रात पाठवायला लागतं की काय. नाही ग सोनू, तसं नाहीये. होईल तो बरा. काकू काकू तुम्ही शांत व्हा बरं, आधी शांत व्हा. मला सांगा विजय कुठं आहे? आत खोलीत आहे तो. जरा समजाव त्याला. अरे तू तुझ्या वयाचा आहे, तुझं जरी ऐकलं तरी फार बरं होईल रे. किती समजावून सांगितलं पण नाही ऐकलं. फार व्यसनाधीन झाला रे तो. काका मी बघतो. ए उदय, जा त्याला घेऊन ये. हो हो दादा, मी घेऊन येतो त्याला. एक मिनिट, काहीतरी जळल्यासारखं वास येतोय मला. मला माफ करा, मी व्यसनाच्या पूर्ण आहारी गेलो होतो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. याचं नाव विजय होतं, पण फक्त नावातच विजय. आनंदी आणि निरोगी आयुष्याची लढाई तो व्यसन नावाची कीड त्याच्या मेंदूला लागल्यामुळे हरला. जिवंतपणी स्वतःला पेटवून घेतलं त्यानं. यापेक्षा भयंकर दुसरं काहीच नाही.